जेव्हा जग अंधाराने वेढलेलं असतं तेव्हा कुठेतरी एक ज्योत जन्माला येते, अंधार फोडण्यासाठी, प्रकाश पसरवण्यासाठी. आज आपण अशाच एका तेजस्वी ज्योतीची आठवण काढतो, साने गुरुजींची. गरिबी, दुःख, संघर्ष हे शब्द त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर लिहिलेले होते, पण त्यांचं मन ते कठीण नव्हतं, ते करुणेनं ओथंबलेलं होत. मुलांसाठी वितळणारं, मानवतेसाठी चमकणारं. त्यांनी स्वतःची भूक पोटात दाबली, पण कोणत्याही मुलाला प्रेमाची भूक लागू दिली नाही. ते स्वतः रडले, पण दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी. मुलांनो, साने गुरुजी हे फक्त कथा लिहिणारे लेखक नव्हते, ते मन घडवणारे गुरु होते. ते शिकवत होते, हुशार बना पण माणुसकी जपा, हुशार बना पण माणुसकी जपा. आज आपल्या हातात मोबाईल आहे, तंत्रज्ञान आहे, असंख्य संधी आहेत, पण जिद्द नसेल, मूल्य नसतील, दयाळूपणा नसेल, तर हे सगळं फक्त आवाज ठरतं. साने गुरुजी म्हणत, मुलांमध्ये सूर्य असतो, फक्त त्यांना उजाडा द्या, आणि हा उजाडा तुमच्यात आहे. होय, तुमच्याच मेहनतीतून, चिकाटीतून आणि चांगुलपणातून नवीन जग उभा राहणार आहे. म्हणून स्वतःला दररोज एक प्रश्न विचारा, आज मी माझ्यातला सर्वोत्तम माणूस बनण्यासाठी काय करतोय? कारण एक दिवस तुमची वाटचाल, तुमचा संघर्ष एखाद्या मुलासाठी प्रेरणा बनेल. साने गुरुजींचा प्रकाश आजही जिवंत आहे, तो तुमच्यातून पुढे जाऊ द्या. तुम्ही उजळलात तर जग उजळेल. साने गुरुजींना 700 नमन.